अजितदादांची ताकद आपल्याकडे यावी म्हणून घराबाहेर काळी जादू. रोहित पवारांचं मोठं विधान. तर प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना पक्ष ताब्यात घ्यायचा होता. रोहित पवारांच्या आरोपामुळे खळबळ. एसआयटी आणि क्राईम ब्रँच पथक सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यांच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी पथक आल्याची माहिती. पेनड्राईव्ह पुढे आलं तर दोघा तिघांची विकेट जाईल. तर पुरावा सांगण्यासाठी संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर होईल एवढं मोठं प्रकरण. विजय वडेट्टीवारांची भोंदू. अशोक खरात प्रकरणी घणाघाती टीका. अशोक खरात हा भाजपाचा प्रचारक. निवडणुकीत त्याचा वापर करून घेतला तर विधानसभेतील फडणवीसांच्या बोलण्यावरती जनता विश्वास ठेवणार नाही. संजय राऊतांची टीका. बंधू अशोक खरातची सलग 7व्या दिवशी एसआयटी चौकशी. आयपीएस तेजस्वी सातपुतेंच्या उपस्थितीत गोपनीय ठिकाणी चौकशी. खरात प्रकरणात अजून किती खुलासे समोर येणार याकडे लक्ष. बंधू खरातकडून 2007ला पत्रकार बाळू तुपेंची पहिली हत्या. जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत आरोप. तर पोलिसांनी खरातला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा. मुंबई महापालिकेकडे इच्छामरणासंदर्भात 40 जणांकडून अर्ज. इच्छामरणासंदर्भात स्पष्टता नसल्यामुळे पालिकेसमोर नवा पेच. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज स्वीकारण्याची दिली जबाबदारी. राज्यातील छत्रपती संभाजीनगर आणि नंदुरबारमधील पोस्ट ऑफिस उडवून देण्याची धमकी. परिसरात बंदोबस्त वाढवला. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. रशियाकडून भारतात सुमारे 6 कोटी बॅरेल कच्च्या तेलाची खरेदी. पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान भारताकडून इंधन पुरवठ्यावरती भर. नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन. जहाल माओवादी नेता पापारावचं आपल्या सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण. छत्तीसगडच्या उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या पापावर होतं 2 कोटी रुपयांचं बक्षीस. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित कत्रे. मोठी बातमी आपण बघूया. जितेंद्र आव्हाडांनी अशोक खरात प्रकरणावरती विधानसभेत अनेक सवाल उपस्थित केले. खरातने पहिली हत्या 2007 मध्ये पत्रकाराची केली असा आरोप आव्हाडांनी केलाय. तर पत्रकार बाळू तुपेंची हत्या अशोक खरातनं केली असा दावा त्यांनी केलेला आहे. पोलिसांनी अशोक खरातला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलंय. तर खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. या अशोक खरातला वाचवण्यासाठी अशोक खरातने जो पहिला खून केला तो बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा केला. ते साल होतं 2007 साली. नाशिकमध्ये अतिशय शांतपणाने ही सगळी चर्चा चालू होती की असा खून झाला. पण तेव्हा कोणी याच्यावर हे घेतलं नाही, गांभीर्याने दखल घेतली नाही की अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला देखील सुरुंग लावण्यासाठी काही जण प्रयत्न करत होते. अशोक खरातांकडे गेले होते पूजा घाला, वेळ येईल तेव्हा नाव उघड करू. आणि ही सगळी माहिती 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती. बैठका झाला अशोक खरातांबरोबर झाल्या आणि अशोक खरातांनी सांगितलं आम्हाला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील. तर बंधू अशोक खरात हा भाजपाचा प्रचारक होता असं मोठं विधान संजय राऊतांनी केलंय. तर खरातचा वापर निवडणुकीत करून घेतला असा दावा देखील राऊतांनी केलाय. खरातला हे सर्वजण सहकार्य करत होते असा आरोप त्यांनी केलाय. तर दुसरीकडे बंधू खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या निवेदनावर सुद्धा राऊतांनी टीका केली आहे. तुमच्या बोलण्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही असा घणाघात राऊतांनी केलाय. रतन खरात हा भारतीय जनता पक्षाचा प्रचारक होता. त्याचा निवडणुकांमध्ये त्याचा प्रचारासाठी वापर करून घेतला. आपण एक चित्र पाहिलं असेल, बच्चू कडू त्यांना भेटायला गेले.
आणि बच्चू कडूंचे आशीर्वाद देतात भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळातले मंत्री बनून मला भेटायला या. ते असं नाही म्हणाले की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे मंत्री बनून पुन्हा इथे तुम्ही या. याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षाविषयी त्यांना सहानुभूती होती आणि भारतीय जनता पक्ष अशोक खरातांना सर्व सहकार्य करत होते. तुम्ही गृहमंत्री आहात, मुख्यमंत्री आहात, तुम्ही विधानसभेत वाचून दाखवाल काही म्हणून लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. या सगळ्यामध्ये आपल्या लोकांचाही तितकाच वाटा होता. हे जेव्हा मुख्यमंत्री स्वीकारतील तेव्हा त्यांना मी म्हणेन की तुम्ही निष्पक्षपणे काम करताय. तर विजय वडेट्टीवार यांनी भोंदू खरात प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला. या संदर्भातील पेनड्राईव्ह जो आहे, संबंधित पेनड्राईव्ह जर समोर आलं तर दोघा तिघांची विकेट नक्की जाईल असा खळबळजनक आरोप वडेट्टीवारांनी केलाय. तसंच हे प्रकरण दबला जाईल आणि सोयीचं तेवढं समोर आणलं जाईल असं देखील अशी टीका त्यांनी केलेली आहे. तसंच या सर्व प्रकरणाचा पुरावा संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर सुद्धा होईल एवढं मोठं हे प्रकरण असल्याचं विधान वडेट्टीवारांनी केलं आहे. खरात प्रकरणाच्या मुद्द्यावरून वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेमुळे जोरदार चर्चा रंगली आहे. मी जबाबदारीनं सांगतो, जर ते पेन ड्राईव्ह पुढे आलं तर मंत्रिमंडळातील 2-3 लोकांची विकेट जाईल, पण ते आणू शकणार नाहीत. ते प्रकरण दाबल्या जाईल आणि सोयीचं जेवढं आहे तेवढंच ते पुढे आणलं जाईल. उद्या मला वाटतं की या सगळ्यामध्ये पुरावाच संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर पण होईल. एवढं मोठं हे प्रकरण आहे. हे संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय नेते असतील किंवा IPS किंवा पोलीस असतील किंवा IAS असतील, IPS असतील, हे वरिष्ठ जे काही अधिकारी आहेत याच्यामध्ये यांनी अनेकांनी हात धुवून घेतलेले आहेत. हात धुवून घेतलेत, आपलं उखळ पांढरं करून घेतलंय, काही लोकांनी त्या खरात करून लुटूनही घेतलाय. हे सगळी चौकशी आता SITच्या माध्यमातून पारदर्शकपणे पुढे येईल यावर आमचा अजिबात विश्वास नाही. तर या बोंधू अशोक खरातचे नवे नवे कारनामे आता समोर येत आहेत आणि अशामध्येच खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी 1.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 2018 साली महायुती सरकारकडून मंदिरासाठी निधी मंजूर करण्यात आल्याचं समोर आलंय आणि या संदर्भात 31 मार्च 2018 रोजी GR काढण्यात आला होता. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम पूर्ण केलेलं होतं. ईशान्येश्वर मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम, पेवर ब्लॉक बसवणे, महिला आणि पुरुष प्रसाधनगृह तसंच चेंजिंग रूम, भक्तनिवास बांधकाम, विद्युतीकरणासाठी हा निधी मंजूर केल्याची बाब उघडकीस आली आहे. रावल यांच्या पर्यटन विभागाने ती मदत केल्याची माहितीच आहे. आता 1,87,00,000 रुपयाची आणि बांधकामासाठी दिलेत. हे सगळं पाहिल्यानंतर सरकार अर्ध सांगतं आणि अर्ध लपवतं. ज्या गोष्टी सोयीच्या आहेत त्या पुढे आणायच्या आणि ज्या गोष्टी गैरसोयीच्या आहेत त्या दाबून ठेवायच्या. बघा, देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावरती जास्त न बोललेलं बरं का भाजपच्या लोकांनी. मी जे म्हणतोय की अशोक खरात हा भारतीय जनता पक्षाचा अधिकृत प्रचारक होता. अधिकृत प्रचारक होता. भारतीय जनता पक्षाची किंवा संघ परिवाराची जी नीती आहे की अशा प्रकारची बुवा, बाबा, महाराज यांची संघटना बांधायची आहे ना, त्यांची एक आध्यात्मिक संघटना का सेना आहेच त्यांची आणि त्या माध्यमातून या सगळ्यांचा वापर करायचा. त्यांनी वारकरी संप्रदायाला सुद्धा राजकारणामध्ये ओढलं. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षच या पापाचा सगळ्यात मोठा भागीदार आहे. याचं प्रायश्चित भारतीय जनता पक्षाने घेतलं पाहिजे.